युगलगीत याच्याशिवाय पिक्चर नव्हता. तो पाहिजे आपल्या मराठी किंवा भारतीय फिल्मचं जे हे आहे की त्याच्यामध्ये युगलगीत पाहिजे, हिरो आणि हिरोईनचं गाणं पाहिजे आणि ते एखाद्या बागेमध्ये एकामेकाच्या भोवताली फिरताना ते गीत पाहिजे. तशाच प्रकारे आपल्या भारतीय सिनेमांमध्ये एक कोर्टाचा सीन राहायचा. अजून बघू एखाद्या फिल्ममध्ये टाळलं तरी दुसऱ्या फिल्ममध्ये तुम्ही जर बघाल तर कोर्टाचा सीन राहायचा. आणि या कोर्टाच्या सीन मध्ये नेहमी दोन्ही वकील युक्तिवाद करायचे आणि वकिलाच्या युक्तिवादामध्ये ते म्हणायचे की बा एखादा गुन्हा घडला. आताही सर्वमान्य तत्व आहे ते की बा एखादा गुन्हा घडला, एखाद्याने एखादा गुन्हा केला तर फक्त गुन्हा केला याला महत्व नाही, तो गुन्हा का केला, का एखाद्याने गुन्हा केला, त्याचं कारण काय. एखादा वेळा असेल बिचार रस्त्यावरचे वेळे असतात, त्यांना काय घेणं त्यांनी उतरला दगड मारून देतात, तर त्यांचं इंटेन्शन नसते आणि मग त्याला कोर्ट म्हणते हा पागल याचा द्यायला काय. पण बहुतेक जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्याच्या मागे एक सिद्धांत असतो. कोणतेही गुन्हे घ्या, सगळे जे भारतात गुन्हे कुठे जगात घडतात त्याच्या मागे आणि त्याची आपल्या भारतीय सिनेमामध्ये दखल घेतली जायची. आणि तिथं असं नेहमी म्हणायचं झालं की बा गुन्ह्याचं कारण, गुन्ह्याला 3 कारणं असतात. जर जोरू और जमीन, तुम्ही जुने हिंदी फिल्म बघत असाल तर त्याच्यामध्ये ही स्टेटमेंट नेहमी राहते की बा इंटेन्शन जे आहे क्राईमचं आयदर जोरू आयदर जमीन. जोरू करता म्हणजे स्त्री करता गुन्हे घडतात. एखाद्या मुलीची छेड काढली, गुन्हा घडला. पत्नीशी भांडण करून पत्नीचा खून केलेले लोक तुम्हाला जेलमध्ये विपुलप्रमाणात आढळतील. पत्नी असो, प्रेयसी असो, प्रेम बंद म्हणजे स्त्री कुठेतरी महत्वाचं ते एक कारण आहे. जर जोरूवर जमीन आता जमीन हे भांडत कारण नाही. तुमच्या कोर्टात, तुमच्या सिव्हिल कोर्टात जेवढे मुकदमे आहेत बहुतेक जे आहेत ते जमिनीचे आहेत, वेगवेगळ्या हक्काचे आहेत. आणि जर म्हणजे पैशासाठी घडणारे गुन्हे हे महत्वाचे आहेत आणि अनेक प्रकारचे आहेत. फसवणुकीचे आहेत, लुटपाटीचे आहेत, चोरीचे आहेत. एखादा चोरी कशा करता करतो, डाका कशा करता टाकतो, पॉकेटमारी कशा करता होते, पैशाच करता होती शेवटी. म्हणजे गुन्ह्याचे जे 3 कारणं आहेत, जर, जोरू आणि जमीन, त्याच्यामध्ये जर किंवा संपत्ती हा एक महत्वाचा भाग आहे. मला जेव्हा आता दादा मला म्हणाले की बा आज आपण बजेटवरच आपण विषयावर आपण बोलू, माझा विषय थोडा एक वेगळा होता त्याच्यावरही मी बोलेन. तर याच्यावर लक्षात घ्या की ज्या मूलभूत 3 जे प्रश्न आहेत याच्याकरता सगळे गुन्हे घडतात ते आहेत जर, जोरू आणि जमीन. याच्याकरता त्याशिवाय काही कारण असतील पण बहुतेक गुन्हे या गोष्टीवर घडतात. आणि त्याच्यापैकी जर, संपत्ती आणि पैसा या विषयाला आपण किती गंभीरतेने घेतो याच्यावर हा जो तुम्ही 18-19 जे आयोजन करतात तर त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या मंडळींनी पैशाला किती महत्व दिलं. पैशाचं महत्व मानवी जीवनात काय आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा हा लढा संघर्ष होईल, यशस्वी होईल. असं नाही होत. तुम्ही म्हणाल असं कसं, ते तसं. एखाद्या समुदायाने पैशाला किती महत्व दिलं, संपत्तीवर किती लक्ष दिलं याच्यावर त्या समाजाची समृद्धी अवलंबून असते. समाज श्रीमंत होईल, गरीब होईल, अभावात राहील, हे सगळे याच्यावर अवलंबून राहते की त्या समाजाने पैशाला किती महत्व दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल पैशाला महत्व म्हणजे काय, आम्ही काय पैशाला महत्व देत नाही काय, प्रत्येकाला पैशाची गरज आहे. पण पैशाला महत्व देणं, पैशावर कॉन्सन्ट्रेट करणं, पैशाच्या विषयावर अभ्यास करणं हा भाग आपल्या संस्कृतीमध्ये नाही. आंबेडकरी लोकांना फारच कमी आहे. आंबेडकरी लोकांना पैशाचं काही महत्व नाही. कारण सांगतो, ज्यावेळेस आता आमच्या इकडे ढोबळबाज विचारधारा मांडतात, कधी आम्ही समाजवादी आहोत, आम्ही कम्युनिस्ट आहोत, आम्ही आंबेडकराईट आहोत, आम्ही पैशाचा विचार करतो वगैरे वगैरे वगैरे. हे एवढं सोपं नाहीये, हे बरोबर नाही, हे खूपच बरोबर झालं. त्याच्यात थोडं खुलास झालं. तुम्हाला एक लक्षात असेल की भारतामध्ये पैशाला, अरे पैसा काय आहे, पैशाची काही किंमत नाही. पैसा हा लक्षात आलं, पैशाचं विष आहे. पैसा हा विष आहे. पैसा हे सगळ्या अनर्थाचं कारण पैसा आहे. आणि त्यामुळं तू देवावर विसंबून राहा, तुला जे देव देईल तेच तुझा आहे असा दैववादी विचार आपल्या भारतात दृढमूल झालेला आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये 2 विचार काम करतात
किंवा जसं आपल्याला देवाने ठेवलं तसंच राहावं. आपलं दारिद्र्य, आपली गरिबी, आपला वंचितपणा हा कशामुळे आहे? हा दैवामुळे. आपल्याला जसं देवाने ठेवलं आपण तसंच राहावं आणि आपण देवाची भक्ती करावी. देवाची भक्ती म्हणजे मुक्ती, देवाची भक्ती म्हणजे मुक्ती, या तत्वज्ञानातून वाढलेले आपण लोक आहोत. आता तुम्ही सांगा, विठ्ठल नावाचा गजर आपण सगळं पहिले विठ्ठलपंथी होतो. विठ्ठल 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 करायचं आणि काय म्हणायचो की नामस्मरणाने आपला उद्धार होतो. हीच आपली विचारधारा आहे ना, किंवा नामस्मरण केलं तर आपला उद्धार होतो. आपला उद्धार हा जर करायचा असेल तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. आपण देवाला रोज पाणी वाहलं पाहिजे. तुकाराम म्हणतात, काळे ना ठेवीशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची. काळे ना ठेवीशी, तू काळे आठवत देवाशी पोषितो जगाशी एकलाची. बाळा दुध कोण तरी ते उत्पन्न वगैरे वगैरे वगैरे. तुमचा पूर्ण जर तुम्ही बघाल तर तुमच्या पूर्ण संतांनी जो विचार सांगितलाय त्याच्यामध्ये पैशाचा विचार कसा आहे? पैसा विष आहे. पैशाकडे पाहू नका, पैशाचा विचार करू नका, देवाचा विचार करा. आणि देवच सगळं काही करते. आणि त्यामुळं अनेक प्रकारचे जे भक्ती संप्रदाय आले, मी त्या संप्रदायाच्या एका म्हणजे माझे जे पूर्वज होते ते विठ्ठलपंथी होते. माझा आजा फळाजा विठ्ठल, त्याचा पोरगा एकनाथ, त्याचा पोरगा श्रावण आणि त्याचा पोरगा प्रदीप आहे. 4 पिढ्यांचं मला माहिती आहे. माझ्या घरी हेच होतं नुसतं तुमचं. आता मी जर तुम्हाला माझ्या घरच्या जुन्या पोथ्या आणि त्यांच्या त्या मृदंगांना हे करणार, माझ्या बापाला इकडे हात वाहतो, त्याला बाबाजीच म्हणायचे. भक्ती संप्रदायामध्ये मला विठ्ठलपंथी संप्रदायामध्ये याचे बारकावे मला यासाठी माहिती आहेत की ते माझं खानदान आहे ते. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी आयुष्यभर एकच केलं की देवावर विश्वास ठेवा, भौतिक वस्तूंवर, पैशावर, जमिनीवर, उत्पन्नांच्या साधनावर याच्यावर लक्ष देऊ नका. ज्या परंपरेतून आपण आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण पैशाला विष समजतो आणि देवाची भक्ती ही आपली मुक्ती समजतो, त्या लोकांना तुम्ही काय बजेट समजावून सांगणार? वाटा आणि वाट्याकरता कायदा, बजेटसाठी संघर्ष, काल मोठमोठ्या प्रमाणात मी ऐकलं. किंवा तुमचं ओरिएंटेशन काय? तुमचं ओरिएंटेशन पैसा नाही आहे. तुम्ही ज्या प्रवाहातून आले आहात त्याच्यामध्ये मुक्ती आणि भक्ती हे तुमचं ओरिएंटेशन आहे. तुम्हाला लहानपणापासून, आपल्या पूर्वजांना लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली आहे की तुम्ही देव व्हा, देवाची भक्ती करा, देवाची आराधना करा, दगडाला पाणी वाहा, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करा, म्हणजे तुमची मुक्ती. अशा प्रकारच्या ओरिएंटेशन मध्ये जिथून आपण आलेलो आहोत, इथून आपण आलेलो आहोत त्या मंडळींना पैशाचं मूल काय. आणि मग तुम्ही जर कोणताही आर्थिक लढा उभारला, मग तो मार्क्सचा असो, आता मार्क्सचा सिद्धांत तो म्हणते की बा या देशामध्ये कोणत्याही जगामध्ये जी संपत्ती निर्माण होते ती श्रमिकांच्या मेहनतीतून होते. संपत्तीची जी निर्मिती होते, संपत्ती म्हणजे सगळ्याच प्रकारची चल संपत्ती, मग ते जुन्या काळातलं पशुधन असो, मध्ययुगातलं कृषीधन असो, आधुनिक काळातले हे जे काही धन ज्या स्वरूपात आणि आपण हे कशामुळे निर्माण होते? हे श्रमातून निर्माण होते. आणि कोणाच्या श्रमातून? श्रमिकांच्या श्रमातून निर्माण होते. त्यामुळे धनाची निर्मिती ही श्रमातून होते. अशा प्रकारचा सिद्धांत मार्क्स मांडतो. मग तो पुढे म्हणतो की बा या श्रमाचं जो श्रमिक हे धन निर्माण करतो त्याचं शोषण केलं जाते, त्याला त्याचा वाटा मिळत नाही, त्याला त्याचा हिस्सा मिळत नाही. आणि मग तो पुढे म्हणतो की त्याच्यामुळं श्रमिक वर्गाची हुकुमशाही ही कायम झाली पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात की बघा, श्रमातून संपत्ती निर्माण होते, पण त्याच्याकरता फक्त एकच फॅक्टर नाही आहे. ज्या समुदायातून आपण येतो त्याच्यामध्ये या धनाचं वाटप हे समान व्हावं, एक आर्थिक रीतीने व्हावं. आणि त्याच्याकरता श्रमिक वर्गाची गुलामगिरी किंवा श्रमिक वर्गाची हुकुमशाही आणि बाकीची गुलामगिरी ही आवश्यक नाहीये. श्रमिक वर्गाची गुलाम म्हणजे हुकुमशाही कायम करता त्यावेळेस त्या श्रमिक वर्गाच्या ज्या पार्टीज आहेत त्या स्वतः हुकुमशाही बनतात आणि म्हणून ते रशियाचा आणि चायनाचा विरोध करतात. किंवा हे पॅटर्न जे तुम्ही इथपर्यंत ठीक आहे किंवा संपत्तीची निर्मिती ही श्रमातून होते, मजुरांचं शोषण होते, हे बरोबर आहे, पण त्याच्याकरता हुकुमशाही कशाकरता पाहिजे? लोकशाहीच्या माध्यमातून आपण हे परिवर्तन घडवू शकतो ना. त्याच्यामुळे या विचाराचे 2 फाटे फुटतात. एक लोकशाहीवादी विचारसरणी आहे, एक हुकुमशाहीवादी विचारसरणी आहे. आपण हुकुमशाहीवाली विचारसरणी त्यागली आहे, आपण लोकशाही विचारसरणी स्वीकारली आहे. आणि त्याचा एक मोठं तत्वज्ञान आहे, तर आपण कधी विचार करू याच्यावर. पण याचे बारकावे जर तुम्ही समजून घेतलात तर पहिल्यांदा असं आहे की पहिल्यांदा एक आपल्या भारतातून ज्याच्यातून आपण आलेलो आहोत ते आपण भक्ती मार्गातून, दैववादी मार्गातून आणि संपत्तीला तुच्छ समजणाऱ्या मार्गातून आपण आलेलो आहोत. आणि त्याच वेळेस जगामध्ये
जे श्रीमंत देश आहेत त्यांचं तत्वज्ञान हे फक्त पैशावर अवलंबून आहे. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचं वाटप, संपत्तीचं एकत्रीकरण आणि या संपत्तीच्या माध्यमातून कशा प्रकारे एक व्यवस्था निर्माण करता येईल याच्यावर हे सगळं आहे. बजेटचे आम्ही मोठमोठे कार्यक्रम घेतो आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ह्या जशा पद्धतीने हे बोलतात की बा आता आपल्याला पैशाचा वाटा मिळाला पाहिजे वगैरे, बरोबर आहे. आम्ही मूळतः पैशाचेच विषयी विचार करतो की बा पैसा काम कसा करतो. फिलॉसॉफी वेगळी आहे. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आपल्याला देवधर्माच्या गोष्टी सहज समजतात, सहज आपण त्याच्यामध्ये जातो. तुम्ही बघा भारतामध्ये आते मोठमोठ्या माऱ्या, मोठमोठे देवाचे उत्सव, मोठमोठ्या संत महानतेचे आणि सगळं कशा करता त्याला आमच्या आत्म्याची मुक्ती पाहिजे. केला कल्ली घेतून त्यांनी त्याला पळवलं. म्हणण्याचं तात्पर्य असं की पैशाचा उपयोग करून लोकांची पिळवणूक करता येते. आपण अशा साऱ्या गोष्टीत म्हणतो रुपयाचा. सावकार काय करतो? एखादा सावकार काय करतो? तो रुपया जो त्याच्याजवळ आहे तो तुम्हाला रुपया देतो आणि त्याच्या मोबदल्यात तुमच्याकडून व्याजासकट तो पैसा वसूल करतो. रुपया जो हा मला सांगणार याच्यात कोणतं श्रम आहे, कोणती मेहनत आहे, कोणतं उत्पादन आहे, कोणतं विकत घेणं किंवा विकत देणं आहे, कोणता व्यवहार आहे? निश्चितपणे पैशाच्या व्यवहारावर पैसा कमवणं हा व्यवहार आहे. आणि हे रुपयाचं जे तंत्र आहे की रुपया निर्माण कसा होतो, रुपयापासून कसा रुपया होतो याच्याविषयी आपण विचार करत नाही. आणि आपण सहज एकदा म्हणजे एक लालसा आहे, अरे बजेटमध्ये आहे का पैसा, आता तो बजेटचा पैसा मला मिळाला पाहिजे, त्यात माझाही वाटा आहे आणि म्हणून मग मी बजेटचा मोर्चा काढला पाहिजे. एवढं सोपं तत्वज्ञान नाहीये पुजारी साहेब. पैशाची निर्मिती आणि हे ओरिएंटेशन सगळ्यात महत्वाचं काय, पैशाच्या विषयी संपत्ती निर्मिती कशी होते, संपत्तीचं वाटप कसं झालं पाहिजे, संपत्तीचं समवाटप म्हणजे कसं झालं पाहिजे, याची पूर्ण एक फिलॉसॉफी याच्या मागे आहे. आणि जेव्हा ही फिलॉसॉफी आपल्या समाजामध्ये रुजेल, जेव्हा ही आपलं रुजेल तेव्हा आपल्या समाजाचं चित्र बदलेल, आपल्या समाजामध्ये सुबत्ता येईल, आपल्या समाजामध्ये समृद्धी येईल. ओरिएंटेशन बदलावं लागेल, फक्त एखाद्या मागणी नाही. आता या ओरिएंटेशनच्या बऱ्याचशा आहेत. अमेरिकेमध्ये सत्ता हस्तांतरण होते, आपल्याकडे भारतामध्ये सत्तेचं हस्तांतरण होते ते जातीवादावर. धार्मिक एक ज्याला आपण म्हणू की आपल्या भारतामध्ये धार्मिक ध्रुवीकरण हा कटेंगे तो कटेंगे असं तसं जे काय हिंदूकडे सत्ताधारी पक्ष जातीचा उपयोग करतो आणि अनेक लोक करतात. तर आपल्या इकडे धर्माच्या याच्यावर राजकारण चालते. अमेरिकेमध्ये कशावर चालते, इंग्लंडमध्ये कशावर चालते, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी याच्यामध्ये या देशांमध्ये राजकारण जे चालते ते कोणत्या भरोशावर चालते. ट्रम्प काय म्हणून आला आणि सुनक जो भारतीय वंशाचा प्रधानमंत्री इंग्लंडमध्ये झाला त्याला काय राजीनामा द्यावा लागला. आणि त्याला मुख्य म्हणजे सुनकला प्रधानमंत्री का बनवलं, सुनकला प्राईम मिनिस्टर इंग्लंडचं बनवलं, भारतीय वंशाचा माणूस आहे तो का बनवलं, ट्रम्प का आला. याच्या मागे जर तुम्ही कारण शोधाल तर फक्त एकच कारण आहे, पैसा पैसा आणि पैसा. ओबामाला अमेरिकेचा काळा रंगाचा असूनही त्याला तिथला प्रेसिडेंट बनवला. का बनवला? इथं वंशाचा काळा माणूस आहे तो, इथं काळागोराचा भेद आहे आणि काळागोराचा भेद असून एका काळ्या माणसाला ते प्रेसिडेंट बनवतात. इंग्लंड तर फारच मोठं रेसिस्ट हे आहे, त्याच्यामध्ये म्हणजे एकतर गोराही पाहिजे आणि एकतर त्यांच्या वंशाचा पाहिजे. इंग्लंडचे जे लोक आहेत त्यांच्या रेसला पाहिजे. मग या सुनकला एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जो गायीच्या भोवताल परीक्षण घालते, त्या माणसाला त्यांनी त्यावेळेस प्रधानमंत्री का बनवलं आणि उतरवले. त्याचं कारण त्यांना अमेरिका किंवा इंग्लंड हे श्रीमंत देश पाहिजे. जो अमेरिकेला श्रीमंतीची जो म्हणते की मी आता ट्रम्पचं म्हणणं काय, अमेरिका फर्स्ट, अमेरिका फर्स्ट म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त इथं संबंध कोणाचे जोपासू, अमेरिकेचे संबंध जोपासू. आणि त्यांनी आता धमकी दिली. त्यांनी काय धमकी दिली की तुम्ही जर तुमचं विनिमय आता सगळ्यात डॉलर अजून आपल्याला कुठे जायचं असेल तर डॉलरच पाहिजे. जर समजा तुम्ही पैशाची देवाणघेवाण डॉलरमध्ये नाही करणार तर आम्ही तुमच्यावर 100% टॅक्स लावू. अमेरिकेतून तुम्हाला कम्प्युटर बोलवत आहे, आता जर समजा आम्ही 100 रुपयाचा जर तो कम्प्युटर असेल आम्ही 200 रुपये किंमत करू, अशी धमकी दिली आहे. म्हणजे कशासाठी, अमेरिका पैशासाठी. तिथं देव नाही, धर्म नाही, जात नाही, रंग नाही, काही नाही. आणि तुमच्या इकडे काय, तुमचं ओरिएंटेशन काय, जातीचा पाहिजे, पातीचा पाहिजे, उपजातीचा पाहिजे. आणि कधी कधी तर आमच्या इकडच्या काही लोकांना पोटजाती आठवतात, त्या मेल्या, त्या मसनात गेल्या
तुमच्या कुटुंबामध्ये कोणी असं नाहीये की त्याच्यामध्ये पोटजातीचे लग्न नाही झाले, पण तरी सुद्धा त्याचे मळे तुम्ही काढता. तुम्ही पैशावर विचार करत, ओरिएंटेशन महत्वाचं, पैशाच्या या गंभीरतेच्या बाबी समजणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं मग माझा मित्र म्हणतो मी ट्युशन नाही घेऊ काय, माझी औषध कुठे होईल, आयुष्याच्या शेवटी त्याला आठवते किंवा मी पण ना हो, माझ्या गरजा पूर्ण होत नाही असं माझा मित्र सांगतो. कारण की पहिल्यांदा ओरिएंटेशन काय होतं, पैशाचं नव्हतं. युरोपीय राष्ट्र आणि एशियन राष्ट्र याच्यामध्ये फरक हाच होता, आपले जे एशियन राष्ट्र गरीब होते कारण यांचं ओरिएंटेशन पैशाचं होतं. अनेक फिलॉसॉफी त्याच्या भंगीत आपण पडत नाही, कारण की हा जर विषय बात निघले की तो बहुत दूर तक जाएगी. त्याच्यामुळे मग अनेक विचार, अनेक गोष्टी येतील. आपण भारतीय संदर्भात थोडासा विचार करू की भारतीय माणसं ही दैववादी आहे. आम्ही अनेकदा विचार करतो, बाबासाहेबांनी याला एक फार चांगलं नाव दिलं आहे, क्रोनिक पॉवर्टी. बाबासाहेबांच्या आर्थिक विषयावर जे चिंतन आहे ते वाचा, आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात, भारतामध्ये क्रोनिक पॉवर्टी आहे. क्रोनिक पॉवर्टी म्हणजे बाबासाहेबांचा विचार आपल्याकडे आपण बहुतेक असतो तेवढ्या फुलत जातच नाही. आमचे काही मित्र जे आहेत त्यांना कम्युनिस्टांचा वेळ लागलेला आहे खूपच आहे. आता माझे नेहमी त्यांच्याशी खटके उठतात, मी हा आता निळा आणि ते लाल, लाल आणि निळ्याचा आमचा संघर्ष, मग तो गडलिंगशी असो किंवा तो कोणाशी असो. म्हणजे जेवढे काही सगळे माझे मित्र, मला काही भीती नाहीये किंवा ते त्यांना नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकले म्हणून मित्र नाही राहणार काय, मित्र तर आहेत, पण विचारधारेमधलं अंतर हे स्पष्ट आहे. आम्ही त्यांना आपल्या विचारांनी सांगायचो, ते आपल्या त्यांना म्हणजे मी त्यांना सांगतो तुम्ही संविधान वाचलं आणि संविधानामध्ये आर्थिक समानता आली पाहिजे, शोषण नसलं पाहिजे, देशाच्या संपत्तीचं वाटप अशा प्रकारे झालं पाहिजे की कोणाचं शोषण होऊ नये, कोणाच्या हाती कॉन्सर्ट होऊ नये. हे वाचलं का तू कधी, बुद्ध आणि कार्ल मार्क्स वाचला का तू कधी? आणि विनाकारण जे एखाद्या तत्वज्ञानामुळे प्रभावित होऊ त्याचा विचार मांडणं, म्हणजे अशा प्रकारचे वैचारिक जे आमचे भांडणं हे नेहमी व्हायचे. पण मूळ मुद्दा काय होता, पैशाचं वाटप. आणि मूळ मुद्दा काय होता, क्रोनिक गरिबी. बाबासाहेब काय म्हणायचे, भारतामध्ये क्रोनिक गरिबी. क्रोनिक गरिबी म्हणजे दुसाध्य रोग. आता आपल्याकडे बरेचसे दुसाध्य रोग असतात जे दुरुस्त होत नाही. जसं आता कॅन्सर, कॅन्सरला आपण एक क्रोनिक डिसीज म्हणतो, एक दुसाध्य बिमारी म्हणतो. त्याच प्रकारे बाबासाहेब भारतातल्या गरिबीला क्रोनिक गरिबी म्हणतात, म्हणजे असा दुसाध्य रोग जो दूर नाही होऊन राहिला. भारतातले लोक गरीब आहेत, भारतातल्या लोकांची जी गरिबी आहे ती दूर नाही होऊन राहिली. आपल्याला एक क्रोनिक गरिबी दूर करायची आहे आणि त्याची एक फिलॉसॉफी मग बाबासाहेब म्हणतात की बाबा क्रोनिक गरिबी का आहे, अनेक कारणं सांगतात. अनेकदा बाबासाहेब म्हणतात, जसं त्यांच्या तुम्हाला जे बाबासाहेबांचे जे विचार वाचत असतील, त्यांनी ग्राम व्यवस्थेवर फार टीका केली. आता आपण बजेटकडे येतो आहोत, पण थोडंसं हे तत्वज्ञान समजल्याशिवाय मला बजेटमध्ये काहीतरी शासनाकडे पैसे आहेत आणि त्याच्यातून मला मिळतील एवढा साधा सोपा विचार करा तर काही होणार नाही. बाबासाहेबांनी सडकून टीका केली. हे सगळं जे म्हणजे हे ग्रामीण व्यवस्था किंवा ग्रामीण व्यवस्था हे सडक्या पाण्याचं डबकं आहे असं बाबासाहेबांनी तिथं सांगितलं. तुम्ही वाचा का म्हणाले बाबासाहेब, याच्या मागे तत्वज्ञान. क्रोनिक गरिबी, आपली क्रोनिक डिसीज जो आपल्या मागे आहे ती गरिबी, आणि त्याचा काय परिणाम झाला. आम्ही दैववादी होतो, देगा हरी काढल्यावर देवानं ठेवलं तसंच राहावं, याच्यावर जाऊ नये असा एखाद्या गावातला विचार. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा विदेशी लोक यायचे आणि आक्रमण करायचे भारतावर, जेव्हा आक्रमण करायचे त्यावेळेस गावातला माणूस म्हणायचा, अरे बाबा आता एखादा बादशाह गेला, सुलतान आला, सुलतान गेला, राजा आला, मला काय करायचंय, मला तिथून राहायचंय. मला तो त्यांना काय म्हणत नव्हतो, फक्त लगान मागायचा. कोणताही राजा आला तर तो काय त्या गावातल्या लोकांना जाऊन कापाकापी करायचा काय, त्याला काय कापाकापी करून. जर समजा त्यांनी एखाद्या गावातल्या शेतकऱ्यांना कापलं तर त्याला काय फायदा आहे, तो काय म्हणायचा, मला लगान द्या, मला पैसा द्या, मला कर द्या, राज्य कोणातही राव. आणि त्याच्यामुळं या गावातल्या लोकांना ग्रामीण व्यवस्थेमध्ये ठेवल्यामुळं आपल्या भारतातला माणूस, बाबासाहेब म्हणतात किंवा कधीही आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या नांगराचे जे फळं आहेत त्याच्यात तलवारी करून विदेशी आक्रमकांचा मुकाबला केला नाही, कारण त्याला ग्रामीण व्यवस्थेत एवढं बंदिस्त करून ठेवलं. तुला काय घेणं आहे या क्वेश्चन, तुला राजकारण हे काय घेणं नाही, तुला कोण राहतो त्याशी काय घेणं नाही, तू नेहमी ज्या अवस्थेत राहतो ते राहा. आणि त्यामुळे ग्रामीण व्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था बाबासाहेबांनी नाकारली आणि म्हटलं की प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या आवडीनुसार त्याला धंदा त्याला स्वीकारण्याची मुभा असावी. महाराणी महाराजी कामं करावी, कामाराणी चांभाराची कामं करावी, शेतकऱ्यांनी फक्त शेतीत राहावं आणि धनिक वर्गांनी राज्य करावं, ब्राह्मणांनी समाजात वर्चस्व गाजवावं, अशी वर्णव्यवस्था, अशी वर्ग व्यवस्था मला नको आहे. आणि तुमच्या आर्थिक उद्धाराचा जो विचार आहे तो तिथून निर्माण होतो की पैशाचं वाटप, राज्याच्या धनाचं वाटप, अर्थसंकल्पातल्या पैशाचं वाटप हे जर समन्यायी झालं नाही, हे जर योग्य प्रमाणात झालं नाही तर समाजामध्ये जे दोन वर्ग आहेत, श्रीमंतांचा वर्ग आणि गरिबांचा वर्ग, हा तसाच कायम राहील. आणि जी क्रोनिक डिसीज म्हणजे जे क्रोनिक पॉवर्टी,
जे आपण म्हणतो अत्यंत दुर्मिळ अशी आणि असाध्य अशी हा जो गरिबीचा रोग आहे हा दूर होणार नाही आणि त्यामुळे संपत्तीचं समन्यायी वाटप व्हावं. आपण म्हणतो ना आपल्याकडे संविधानात 3 न्याय सांगितले आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आर्थिक न्याय म्हणजे काय? आर्थिक न्याय म्हणजे संधीची समानता. एखाद्या व्यक्तीला शिक्षण घेण्याची संधी बरोबर राहिली पाहिजे, संधीची समानता, आणि त्याला आपली आजीविका कमवण्याकरता योग्य प्रकारे मार्ग मिळाले पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे कुठेतरी संपत्तीचं वाटप जर योग्य प्रमाणात झालं नाही तर तुम्हाला न्याय मिळेल का? आर्थिक न्याय मिळेल का? हा आपला लढा, बजेटचा लढा हा इतका सोपा नाही आहे की या समाजाला इतका पैसा द्या, त्या समाजाला तितका पैसा द्या आणि त्या पैशासाठी उरळून जाऊन आम्ही मोठमोठे मोर्चे काढू, एवढा नाही. याच्या मागे एक तत्वज्ञान आहे, याच्या मागे एक फिलॉसॉफी आहे, याच्यामध्ये, आणि या फिलॉसॉफीला समजून घेऊन जेव्हा आपण या समाजामध्ये हे रुजवू तेव्हा जी क्रांती होईल, आर्थिक क्रांती होईल, ती क्रांती वेगळी राहील. फुलेले साहेब आणि आपली बरीचशी मंडळी काल बसली होती, त्यांनी चर्चा केली. मला याच्यावर आनंद याचा झाला किंवा कमीत कमी एका समाजामध्ये आर्थिक संसाधनांच्या समवाटपावर चर्चा सुरू झाली. बाकी कामगार करतील, पुढे जाऊ आपण सुरुवात केली आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. मोर्चा किती तारखेला काढावा, 18ला काढावा की 19ला काढावा हा मुद्दा गौण आहे. मोर्चा इथून काढावा की तिथून काढावा हा मुद्दा गौण आहे. मोर्चा आपण काढत आहोत किंवा आपण निदर्शने करत आहोत याच्याविषयी खूप जास्त भावनिक होण्याची गरज नाही आहे. मुद्दा असा आहे किंवा हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान रुजलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आज आपण ज्या सगळ्यात मोठ्या गोष्टीला फेस करत आहोत ते आहे की महाराष्ट्रातल्या किंवा केंद्राच्या बजेटमधून जो सगळ्यात वंचित वर्ग आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, VJNT आहे, यांना त्यांच्या हक्काचा जो वाटा आहे तो मिळत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण कसा विचार करतो की एका बाजूला याच्या मागे तो तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कृती. आणि आता मी बजेटच्या आंदोलनामध्ये तुम्हाला सांगितलं 2003 पासून आम्ही या बजेटच्या आंदोलनामध्ये आहोत आणि अनेक घटना घडल्या. आता जर समजा ते सांगायला लागलो तर विनाकारण तुमचा वेळ जाईल. आपल्या महाराष्ट्रातल्या बजेटचे आपले 3 शत्रू आहेत. म्हणजे आपले जे शत्रू आहेत तिथं केंद्रातल्या शत्रूंचा तर मोठा इतिहास आहे. आणि काय मी थोडंसं पक्षपाती टाळतो, कारण की आपल्याकडे बहुतेक लोक पक्षाच्या म्हणजे त्याला भावनिक असतात. या देशामध्ये जेव्हा बजेटचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं. जेव्हा प्रधानमंत्री आपले सिंग साहेब होते, अहलुवालिया होते, मनमोहन सिंग साहेब होते, अहलुवालिया होते, यांच्या आधी पैसे होते, त्यावेळेस कशा प्रकारे या लोकांनी आपल्यावर अन्याय केला याची फार मोठी कहाणी आहे. बरेचदा आम्ही पक्षाचं नाव याच्याकरता घेत नाही, कारण पक्ष बदलत राहतात आणि तीच कथा आता ते पक्ष करतायत. त्याच्यामुळे सत्ताधारी कोणी का असे ना, सत्ताधाऱ्यांचा एक पक्ष असतो आणि ते सत्ताधारी पैशाच्या वाटपामध्ये कोणताही पगडी पक्ष आला तरी ते वंचित वर्गांना पैशाच्या वाटपाबद्दल हे तेवढेच ऑर्थोडॉक्स असतात किंवा तेवढेच कठोर असतात. तिथं काय झालं, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला फक्त राजकारण दिसतंय, अजितदादा फक्त राजकारण दिसत नाही, त्याच्या मागचा पैसा दिसतो. आणि त्याच्यामुळे मागे मोदी साहेब वगैरे म्हणायचे ना, अजितदादांनी इतक्या कोटीचा भ्रष्टाचार केला वगैरे वगैरे, आणि आपण कधी त्यांचं भांडवल करतो. म्हणजे सत्ता कशाला हवी आहे? त्यांना पैशाकरता हवी आहे. आणि आपण तसा विचार, आपल्याला सत्ता कशाकरता हवी आहे? आपल्याला विचारधारे करता सत्ता हवी आहे. माझा विचार, आमचं तत्वज्ञान, या तत्वज्ञानाकडे. आणि अजितदादांनी अनुसूचित जातीचा जो फंड आहे याच्यात सगळ्यात जास्त खात्री लावली असेल तर अजितदादांनी लावली आणि तो अनेक वर्ष, अनेक दशक तो अर्थमंत्री राहिलेला आहे. मग तुम्हाला त्याची भूमिका समजावं लागेल. जर समजा तुम्ही आर्थिक न्यायाचा लढा बजेटमध्ये आमचा वाटा आणि वाट्याकरता कायदा म्हणता तर त्याच्याकरता तुम्हाला तत्वज्ञान समजावं लागेल की राज्याचे जे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बाकीचे आहेत त्यांचं तत्वज्ञान काय आहे. ते काय नाही तुम्हाला तुमचा पैसा देत, तुमचा पैसा का वळवतात. म्हणजे शेड्यूल कास्टचा पैसा, कंपोनंट प्लॅनमध्ये आलेला पैसा हा सिंचनाकरता वळवला जातो, बाकीच्या कामाकरता वळवला जातो. का वळवला जातो? कारण त्यांना त्यांचे ठेकेदार पोसायचे आहेत ना, त्यांचे ठेकेदार पोसायचे आहेत. तर तुम्हाला पैसा देतील की त्यांना देतील. दुसरा आपला नंबर 1चा शत्रू फडणवीस. फडणवीसचा शत्रू काय तो? कारण जेव्हा तो मुख्यमंत्री होता माग त्यावेळेस या 40 आमदारांचं निवेदन जे आपण होता ज्याचा विचार करतो ते मी तुम्हाला अनेकदा दिलं, ते सगळे गेले. आणि त्याच्यामध्ये कोणी RPI किंवा आपला हे नव्हते, त्याला काय म्हणतात आंबेडकराईट पार्टीचे लोक नव्हते आमदार, ते त्यांचेच होते, बीजेपीचे होते त्यावेळेच्या, आणि शिवसेनेचे होते त्यावेळेस, युती सरकार होतं. तर बीजेपी आणि शिवसेनेचे आमदार गेले आणि त्यांनी फडणवीस साहेबांना म्हटलं की साहेब बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा हे सूत्र केंद्राने मान्य केलेलं आहे, त्यांच्या प्रकारे ते कंपोनंट प्लॅन ठेवतात. आपल्या राज्यातही कंपोनंट प्लॅनची स्कीम आहे, पण कायदा नाही, तुम्ही कायदा करा. तेलंगणाने कायदा केला, दक्षिणच्या राज्यांनी कायदा केला, तुम्ही कायदा केला. अक्षरशः हे निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी कथ्याच्या टोपलीत टाकलं. आमदारही त्यांचे,
सरकारही त्यांचं मागणी करणारे ते लोक नाही ऐकलं, म्हणून आम्ही फडणवीसाला नंबर म्हणजे अजितच्या नंतर फडणवीसांचा नंबर लागतो. आणि आता याच्यामध्ये भर पडली शिंदे पुरी पिक्चरमध्ये नव्हते, नंतर आले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यात महत्वाची मिटिंग घेतली आणि सांगितलं की बा शेड्यूल कास्टला वाटा, आणि त्याच्याकरता त्यांनी मातंग समाजाकरता मिटिंग घेतली, बार्टीला रिपोर्ट द्यायला लावला आणि सांगितलं की बा आता तुम्ही या शेड्यूल कास्टमध्ये फूट पडा, मांग नाहीतर कामार महार आणि यांच्या शब्दात जे चुकले आणि ज्यांनी बौद्ध लिहिलं ते चुकलेले लोक यांना विभाजित करा, हे यांना विभाजित करा. आणि म्हणून त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये फूट पाडली आणि अशा प्रकारे बार्टीचा रिपोर्ट आला. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की काही दिवसात बौद्धांचं आरक्षण संपवा, महारांचं आरक्षण संपवा, फक्त मातंगांना त्या हा येईल आणि मग त्यावेळेस तुम्ही लढत बसा की तिथं आपण तुम्ही बौद्ध लिहायचं की महार लिहायचं याच्यावर आपण संघर्ष करू आणि तिकडे तो पुढेल. आणि अशा प्रकारे 3 महाभाग जे आहेत यांच्यापैकी 2 आता आपले उपमुख्यमंत्री आहे आणि 1 मुख्यमंत्री आहे. आता तुम्ही ठरवा की तुमचा लढा कुठून सुरू होतो आणि कुठं संपतो, तुमचा लढा कुठून सुरू होतो आणि कुठं संपतो हे तुम्ही ठरवा. तुम्ही हे ठरवा की तुम्हाला या विचारधारेबद्दल जर जरू आणि जमीन या विचारामध्ये आम्ही कुठे येतो हे ठरवा. तुम्ही हे ठरवा किंवा आमच्या सभेमध्ये मातंग समाजाचा माणूस त्यांनी आला, सफाई मजुरांचा माणूस केला, याच्यावर ठरवाल किंवा हे जे 3 तुमचे मुख्य शत्रू आहेत या 3 लोकांशी कसा मुकाबला करा हे तुम्ही ठरवा. आता हा विचार तुमचा. मी यांना सांगितलं किंवा मी तुमच्या सोबत आहे, माझी भूमिका आम्ही ज्या लेवलवर मांडतो, ज्या स्तरावर मांडतो ते आम्ही मांडू. तुम्ही आमच्यासोबत काल नव्हते तरी आम्ही मांडत होतो, तुम्ही आज आमच्यासोबत आहात, आनंद आहे. उद्या तुम्ही आमच्यासोबत राहाल तर त्याच्यापेक्षा आनंद करू. बजेटचं काम जे आहे, बजेट मधल्या वाट्याचं जे काम आहे ते आम्ही करणार आहोत. ती फिलॉसॉफी जी आहे, आता फार मोठा इतिहास आहे तो, त्याच्यामध्ये पडत नाही. मी फुलझेले साहेबांना आपले आमचे अंडरसाहेब यांना विनंती करेन की ज्या वेळेस तुम्ही बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा याच्याकरता काही करत असाल, धरणं देत असाल, निदर्शनं करत असाल तर तुम्ही फक्त याच्या वरवर जाऊ नका, याच्या खोलात जा. कारण ही जी मंडळी आहे, फुलझेले आहेत, अंडरसाहेब आहेत, यांच्याशी माझं का पटते, यांच्याशी माझं पटते का पटते, यांच्याशी माझं याच्यासाठी पटते कारण की सोशलिस्ट विचाराचे आहेत, हे समाजवादी विचाराचे आहेत, संपत्तीचं वाटप हे योग्य प्रमाणात व्हावं या विचाराचे आहेत. भले त्यांच्या निष्ठा कोणत्याही पक्षाची का असेल मला त्याशी घेणं देणं नाहीये, त्यांचा पक्ष कोणता आहे मला याशी घेणं नाही, मला याच्याशी घेणं देणं आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे ती मला पटते. आणि त्यामुळे आपण हा विचारधारेचा प्रश्न घेऊया. आता मी इथं संपवतो. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपा करून विचारावे, अन्यथा आम्हाला एक चहा पाजावी आणि आम्हाला कथा द्यावी. करू. बजेटचं काम जे आहे, बजेट मधल्या वाट्याचं जे काम आहे ते आम्ही करणार आहोत. ती फिलॉसॉफी जी आहे, आता फार मोठा इतिहास आहे तो, त्याच्यामध्ये पडत नाही. मी फुलझेले साहेबांना आपले आमचे अंडरसाहेब यांना विनंती करेन की ज्या वेळेस तुम्ही बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा याच्याकरता काही करत असाल, धरणं देत असाल, निदर्शनं करत असाल तर तुम्ही फक्त याच्या वरवर जाऊ नका, याच्या खोलात जा. कारण ही जी मंडळी आहे, फुलझेले आहेत, अंडरसाहेब आहेत, यांच्याशी माझं का पटते, यांच्याशी माझं पटते का पटते, यांच्याशी माझं याच्यासाठी पटते कारण की सोशलिस्ट विचाराचे आहेत, हे समाजवादी विचाराचे आहेत, संपत्तीचं वाटप हे योग्य प्रमाणात व्हावं या विचाराचे आहेत. भले त्यांच्या निष्ठा कोणत्याही पक्षाची का असेल मला त्याशी घेणं देणं नाहीये, त्यांचा पक्ष कोणता आहे मला याशी घेणं नाही, मला याच्याशी घेणं देणं आहे किंवा त्यांची जी विचारधारा आहे ती मला पटते. आणि त्यामुळे आपण हा विचारधारेचा प्रश्न घेऊया. आता मी इथं संपवतो. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपा करून विचारावे, अन्यथा आम्हाला एक चहा पाजावी आणि आम्हाला कथा द्यावी. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.